नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 जुलै या दिवशी झालेल्या आरोग्यसेवक या पदाचा पेपर आज आपण पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन हे निष्क्रिय वायू नाही। तर निष्क्रिय वायू कोणकोणते आहेत तर पहा, हेलियम, निऑन आणि आर्गॉन हे निष्क्रिय वायू आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, जगातील सर्वात मोठी पर्यावरण संस्था कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 WWF म्हणजेच वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर ही जगातील सर्वात मोठी पर्यावरण संस्था आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट इतका होतो। प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई क्रिकेट बोर्डची स्थापना ही केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1930 मध्ये मुंबई क्रिकेट बोर्डची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 5, केपलरचा पहिला नियम काय आहे? तर पहा, केपलरचा पहिला नियम, प्रत्येक ग्रह लंबवर्तुळामध्ये फिरतो। लंबवर्तुळ आकाराच्या मध्यभागी सूर्य असतो। प्रत्येक बिंदू आणि त्याच्या 2 केंद्रस्थानामधील अंतराची बेरीज ही स्थिर असल्यास सर्व बिंदूचा संच लंबवर्तुळ म्हणून परिभाषित केला जातो। हा केपलरचा पहिला नियम आहे। प्रश्न क्रमांक 6, मानवाची उत्क्रांती ही कोणत्या प्राण्यापासून झाली? तर मानवाची उत्क्रांती ही एप या प्राण्यापासून झाली। प्रश्न क्रमांक 7, टायफॉइड या आजाराचे निदान करण्यासाठी करण्यात येणारी रासायनिक चाचणी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विडाळ ही रासायनिक चाचणी टायफॉइड या आजाराचे निदान करण्यासाठी करण्यात येणारी महत्त्वाची रासायनिक चाचणी आहे। प्रश्न क्रमांक 8, यवतमाळ पंचायत समितीमध्ये एकूण गावे किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 2117 ही गावे यवतमाळ पंचायत समितीमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 9, क्लोरोक्विन हे औषध कोणत्या रोगासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 हिवताप या रोगासाठी क्लोरोक्विन हे औषध वापरतात। प्रश्न क्रमांक 10, आधुनिक आवर्त सारणीमधील दुसऱ्या आवर्तीमध्ये कोणते मूलद्रव्य आहेत? तर पहा, दुसऱ्या आवर्तीमध्ये कोणते मूलद्रव्य आहेत ते, तर पहिलं पहा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन हे दुसऱ्या आवर्तीमध्ये मूलद्रव्य आहेत। प्रश्न क्रमांक 11, जंगल आणि वाळवंट हे टिंबटिंबची उदाहरणे आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 जंगल आणि वाळवंट हे परिसंस्थेची विविधतेची उदाहरणे आहेत। प्रश्न क्रमांक 12, IBM या कंपनीचे CEO खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अरविंद कृष्णा हे IBM या कंपनीचे CEO आहेत। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे। तर महाराष्ट्रातील पहिले सर्वोच्च शिखर हे कळसुबाई आहे। प्रश्न क्रमांक 14, पुरुष प्रजनन संस्थेचे घटक सांगायचे आहेत। तर पहा, वृषण, विविध वाहिन्या किंवा नलिका, ग्रंथी या पुरुष प्रजनन संस्थेचे घटक आहेत। प्रश्न क्रमांक 15, अमिनो अम्लापासून तयार होणारे इन्सुलिन आणि ट्रायप्सिन ही प्रथिने टिंबटिंबमध्ये तयार होतात। तर ऑप्शन क्रमांक 3 स्वादुपिंडमध्ये अमिनो अम्लापासून तयार होणारे इन्सुलिन आणि ट्रायप्सिन हे प्रथिने तयार होतात। प्रश्न क्रमांक 16, अधिकेंद्रकी यामध्ये
खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मोनेराचा समावेश हा अधिकेंद्रकी यामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाची स्थापना ही कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1965 मध्ये महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 18 विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर आधारित 2 उपकरणे लिहा. तर पहा, इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलर इत्यादीसारखी उपकरणे विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर आधारित कार्य करतात. प्रश्न क्रमांक 19 ट्रिटियम हे खालीलपैकी कोणते समस्थानिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, ट्रिटियम हे हायड्रोजन समस्थानिक आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मलेरिया या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 21 नेत्रभिंगाचा आकार टिंबटिंबद्वारे बदलतो. तर ऑप्शन क्रमांक 4 नेत्रभिंगाचा आकार हा सेमक स्नायूच्या द्वारे बदलतो. प्रश्न क्रमांक 22 सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया या देशाने सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 23 यवतमाळ या जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, यवतमाळ या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 13,582 चौरस किलोमीटर इतकं आहे. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रामध्ये जैवविविधतेचे मुख्यालय हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामधील पुणे या शहरामध्ये जैवविविधतेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 25 कासव या प्राण्याचा समावेश हा कोणत्या प्राणीवर्गामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सरीसृप या प्राणीवर्गामध्ये कासव या प्राण्याचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 26 व्हायरस हा सर्वात प्रथम कोणाद्वारे शोधला गेला? तर ऑप्शन क्रमांक 3 द्मित्री इवानोस्की यांच्याद्वारे व्हायरस हा सर्वात प्रथम शोधला गेला. प्रश्न क्रमांक 27 ऑक्सिजनयुक्त रक्त असलेली रक्तवाहिनी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, फुफ्फुसाची धमनी ही ऑक्सिजनयुक्त रक्त असलेली रक्तवाहिनी आहे. प्रश्न क्रमांक 28 उष्मादायी अभिक्रियेचे उदाहरण सांगायचं आहे. तर पहा, पाण्यापासून बर्फ तयार होणे आणि सोडियम हायड्रोक्साईड पाण्यात विरघळणे. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा टिंबटिंब या राज्यासोबत आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्याबरोबर महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा आहे. प्रश्न क्रमांक 30 यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वऱ्हाडी ही यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे. प्रश्न क्रमांक 31 आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याच्या विद्युत घनता गुणधर्मावर काय परिणाम होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याच्या विद्युत घनता गुणधर्मावर कमी होणे हा परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 32 देशामध्ये पर्वतीय मृदेने किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 8.67% इतकं क्षेत्र हे देशामध्ये पर्वतीय मृदेने व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक 33 माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 2005 या वर्षी माहितीचा अधिकार हा कायदा लागू झाला. प्रश्न क्रमांक 34 प्रथिने
खालीलपैकी कशापासून बनलेले असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अमिनो ॲसिड यापासून प्रथिने बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 35 मंगोलियन वंशाच्या जमाती या कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंदमान निकोबार या ठिकाणी मंगोलियन वंशाच्या जमाती या प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 36 तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 3 खड्ग असा होतो. प्रश्न क्रमांक 37 तळ हातावर तुरी देणे याचा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तळ हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा फसवून पळून जाणे असा होतो. प्रश्न क्रमांक 38 वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वानर या शब्दाचा समानार्थी शब्द शहामृग असा आहे. प्रश्न क्रमांक 39 कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ असा होतो. प्रश्न क्रमांक 40 खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर पहा कृष्ण बासरी वाजवतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्ण बासरी वाजवतो हा कर्तरी प्रयोग आहे.